नमस्कार, स्वागत आहे तुमचं नूतन किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत चिकन दम बिर्याणी। त्याच्यासाठी इथे मी 500 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 200 ग्रॅम दही टाकणार आहोत। दही घट्ट टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपण इथे अर्धा चमचा हळद वापरणार आहोत। आता याच्यामध्ये आपण धना पावडर 1 चमचा घालून घेणार आहोत। आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे पावडर टाकणार आहोत। नंतर लाल मिरची पावडर 1 चमचा टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण। नंतर अर्धा लिंबू टाकणार आहोत। आता चिकन मध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट 1 चमचा घालून घेणार आहोत। त्याचबरोबर एक बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकून घेणार आहोत। नंतर पुदिना थोडासा टाकून घेणार आहोत। एक 2-3 हिरवी मिरची उभी चिरून टाकलेली आहे। याच्यामध्ये ऑप्शनल आहे, तुम्ही कमी जास्त तिखट आवडीनुसार टाकू शकता। नंतर आता बिर्याणी मसाला टाकून घेणार आहोत 1 चमचा। मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आपल्याला। चांगलं मिक्स करूया आणि मॅरिनेट करण्यासाठी 1-2 तास ठेवून देणार आहोत। तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ स्वच्छ धुवून आपण शिजवून घेणार आहोत। इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 10-15 मिनिटं आपण पाण्यात भिजत घालणार आहोत। इकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी येऊन देऊया। पाण्याला उकळी आलेले आहे। आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेणार आहोत। खडा मसाला थोडासा टाकून घेणार आहोत। तेजपत्ता, हिरवी वेलची, दालचिनी, लवंग, काळी मिरी, स्टारफूल हे मसाले टाकून घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। धुतलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे आणि 50% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। आपला तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण लेअर बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी पातेले, जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही ज्याच्यात बनवणार आहे फक्त ते भांडं जाड बुडाचं असलं पाहिजे, जेणेकरून बिर्याणी आपली खाली लागणार नाही। इथे पातेल्याला खाली मी थोडंसं तेल लावून घेणार आहे। तुम्ही तूप पण लावून घेऊ शकता। आपण इथे मॅरिनेट केलेलं चिकन आहे त्याच्यामध्ये तळलेला कांदा घालणार आहोत। मिक्स करून घेऊया। आता हे चिकन आपण पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत। याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालून घेऊया। याच्यामध्ये 50% तांदूळ शिजलेला आहे आपला, तो घालून घेऊया आपण। आता याच्यामध्ये थोडंच पाणी आलं तर चालेल। निथळून घेऊया पाणी सगळं पूर्ण। इथे तांदूळ आपण घालून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया, बारीक चिरलेला पुदिना, तळलेला कांदा घालून घेऊया। याच्यावरती आपण थोडासा गरम मसाला घालून घेणार आहोत। भाताला टेस्ट खूप छान येते। नंतर थोडंसं 1-2 चमचे भात शिजवलेलं पाणी आहे ते घालून घेऊया। याच्या ठिकाणी तुम्ही केसरचं दूध सुद्धा वापरू शकता, ऑप्शनल आहे। चिकन बिर्याणीला दम देण्यासाठी इथे आपण झाकण जाम लावून घेणार आहोत। त्याच्यासाठी इथे मळलेली कणिक आहे चपातीची, ती लावून प्रॉपर जाम करून घेणार आहोत आपण हे जाम करून घेऊया। तवा गरम करायला ठेवलेला आहे आपण। आता त्याच्यावरती चिकन बिर्याणीला दम देण्यासाठी आपण ठेवूया। झाकण प्रॉपर जाम लावून घ्यायचं आहे। कणकीने असे पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे मी। आता इथे मीडियम गॅसवरती आपण 10 मिनिटं बिर्याणी शिजवून घेणार आहोत
आणि नंतर 15 मिनटं आपण पूर्ण बारीक गॅसवरती चिकन बिर्याणीला छान असा दम देऊन घेणार आहोत. इकडे आपलं चिकन बिर्याणी शिजलेली आहे का आपण बघूया, झाकण काढून घेऊया याचं. तयार आहे आपली चिकन दम बिर्याणी. माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.